कधीकधी आपल्याला बाहेरचे नव्हे तर घरातलेच लोक तोडत असतात. त्यांचे बोल, टोमणे किंवा सततचा ताण हळूहळू आत्मविश्वास कमी करत जातो. पण लक्षात ठेवा, आपण त्यांना बदलू शकत नाही, पण आपली प्रतिक्रिया नक्की बदलू शकतो. पहिलं पाऊल, त्यांच्याकडून व्हॅलिडेशन मागणं थांबवा. दुसरं, त्यांच्या बोलण्यावर भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. आणि तिसरं, स्वतःच्या शांततेचं रक्षण करा. कधीकधी शांत राहणं म्हणजे हरवणं नाही, ते म्हणजे स्वतःच्या ऊर्जेचं रक्षण करणं. घरात टॉक्सिक लोक असले तरी तुमचं मन शांत ठेवा, कारण शांत माणसापेक्षा शक्तिशाली दुसरं शस्त्र नसतं. कधीकधी जीवनात शत्रू बाहेरचे नसतात, ते आपल्याच घरात बसलेले असतात, प्रेमाच्या नावाखाली टोचणारे, आपल्या प्रत्येक प्रयत्नात दोष शोधणारे. अशा लोकांशी वाद करून काहीच मिळत नाही, कारण त्यांना तुमचं दुःख नाही पाहायचं, तर स्वतःचं बरोबर ठरवायचं असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांचं वागणं तुमचं मूल्य ठरवत नाही. तुमचं मौन हे कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. पहिलं, त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडा. दुसरं, जिथे आदर नाही तिथे उपस्थितीही ठेवू नका. आणि तिसरं, स्वतःसाठी सीमारेषा आखा, कारण नो म्हणणं ही स्वतःची काळजी घेण्याची पहिली पायरी आहे. शेवटी, घरात टॉक्सिक लोक असले तरी तुमची शांती, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं हसू ही तुमची जबाबदारी आहे, त्यांची नाही. स्वतःला वाचवा, कारण शांत माणूसच सर्वात शक्तिशाली असतो.